तर नमस्कार मित्रांनो, मी आज आलेलो आहे श्री कपालेश्वर महादेव मंदिर नाशिक येथे आणि आज मी दर्शन घेणार आहेत श्री कपालेश्वर महादेव मंदिराचं। तर तुम्ही इथे बघू शकता खूप सारे नागरिक भाविक लांबून लांबून बाहेरच्या राज्यातून इथे येतात दर्शन घेण्यासाठी। श्रावण सोमवार निमित्त खूप गर्दी होती काल आणि त्यानंतर मी दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी मी इथे दर्शनाला आलेलो आहे। तरी पण गर्दी ही कमी नाहीये, खूप सारी गर्दी आहे। इथे बघू शकता अजून पण खूप सारे भाविक हे दर्शनाला येत आहेत। रामकुंडापासून एक मोजून 5 मिनिटाच्या अंतरावरती कपालेश्वर महादेव मंदिर आहे। तुम्हाला इझिली लक्षात येऊन जाईल किंवा कोणी पण सांगून देईल की मंदिर कुठे आहे। आणि इथे एक आपण दर्शन घेत आहोत आता सध्या। ओके, बघा, संस्थान श्री कपालेश्वर महादेव मंदिर, पंचवटी, नाशिक। पोलीस प्रशासन सुद्धा इथे खूप आहेत आणि दर्शनासाठी गर्दी सुद्धा मला दिसते चांगल्यापैकी। मात्र श्रावण सोमवार निमित्त अफाट गर्दी होती, लांबच्या लांब रांगा होत्या दर्शनासाठी आणि आता मात्र थोड्या कमी आहेत आज मंगळवार असल्यामुळे आणि आज नागपंचमी असल्यामुळे मी इथे दर्शनाला आलेलो आहोत। तर तुम्ही मंदिर बघू शकता, आतून आपण आलेलो आहोत। कॅमेरा अलाउड नाहीये, बट मी माझ्या पद्धतीनुसार व्हिडिओज घेत आहेत। इथे बघा पोलीस पण आहेत आणि ही मंदिरातील आतील दृश्य। शेवटी मी दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहोत। खूप सुंदर अशा पद्धतीने माझं दर्शन झालेलं आहे मित्रांनो, व्यवस्थितरित्या दर्शन झालेलं आहे आणि इथून बाहेर जाण्याचा हा मार्ग आहे। तुम्ही बघू शकता इथे सुद्धा पूजा वगैरे चालू असते। इथे पण मंदिर छोटे छोटे आहेत, सो इथे पण तुम्ही दर्शन घेऊ शकता आल्यानंतर। त्यानंतर इकडे पण दर्शन आहेत, गणपतीचं पण मंदिर आहे। खूप सारे मंदिरं इथे आहेत आणि खूप सुंदर अशा पद्धतीने दर्शन झालेले आहेत। सो तुम्हाला हा व्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं मित्रांनो, प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका, करून द्या आत्ताच मित्रांनो। धन्यवाद, थँक्यू सो मच। भेटूया पुन्हा एकदा नवीन व्लॉगमध्ये। थँक्यू।